नमस्कार सगळ्यांना मराठी मल्ली ब्लॉग्स मध्ये स्वागत। आज आपण एक रोड ट्रिपला जाणार आहे कुटनाडला। मग चला। तुम्हाला एक फन फॅक्ट सांगतो, आपण चेंगनूर मधून स्टार्ट केलतो। चेंगनूर आलपुळा डिस्ट्रिक्ट मध्ये आहे। 10 मिनिटात तुम्हाला तिरुवल्ला टाउन येते। तिरुवल्ला पतनतिट्टा डिस्ट्रिक्ट मध्ये आहे। तिथने एक 10-15 मिनिटात तुम्हाला चंगनाश्शेरी टाउन येते। चंगनाश्शेरी वरनं आपल्याला कुटनाडला जायला लागते। चंगनाश्शेरी कोट्टयम डिस्ट्रिक्ट मध्ये आहे। तसं तुम्हाला एक अर्धा तास 20 ते 25 मिनिटात 3 डिस्ट्रिक्ट कव्हर करू शकतो या रूट मध्ये। आपण चंगनाश्शेरी टाउन पोहोचले। चंगनाश्शेरी टाउनची स्टार्टिंगच आहे, पण आपल्याला चंगनाश्शेरी टाउनला जायला लागत नाही। आपण डायरेक्ट आलपुळा चंगनाश्शेरी AC रोडला जाऊन कुटनाडवरनं जाणार आहे। आपल्या रोड ट्रिपचा पहिला स्टार्टिंग पॉइंट आले, चला बघून घेऊया। कुटनाड मी सिंबल सेंटेन्स मध्ये तुम्हाला सांगतो। हाऊस बोटिंग, बॅक वॉटर्स, भात, फिशिंग आणि नारळाचं देसी दारू ही आहे कुटनाड। तुम्हाला कुठं बघल तिथं पाणीच पाणी दिसणार। कुटनाड जागा 2 ते 3 मीटर सी लेवलच्या खाली आहे। जगातले अशी एक जागा आहे की शेती करतात, तिथं 2 ते 3 मीटर सी लेवलच्या खाली करणारी एक जागा आहे कुटनाड। केरळचे 4 मेजर नदी आहे, अच्चंगोविल, मणिमला, पंबा, मीनचेल। ही 4 नदी शेवट इथं येऊन मिळतात, म्हणून इथं कधीही पाण्याची शॉर्टेज नाही। आपल्या सगळ्यांच्या घरात असते कार, बाईक ट्रान्सपोर्टेशनसाठी, पण इथं ती नसलं तर चालेल, पण आपल्याला इथं छोटीशी लाकडाची बोट पाहिजे। ती बोट नसलं तर इथं ट्रान्सपोर्टेशन लगभग नामुमकिन आहे। जर तुम्हाला बघायचं असलं तर इथला सीझन टाइम आहे ऑगस्ट पासून। ऑगस्ट नसलं तर सप्टेंबरच्या त्या मंथमध्ये इथं कायम ओणम येते।
ओणमच्या टायमाला इथल्या बॅकवॉटर्समध्ये तुम्हाला बोट रेसिंग असं सगळं बघायला मिळते. कधीही इथं पावसाळ्यात यायचं नाही. पावसाळ्यात जर आलं तर इथलं सगळं रोड क्लोज्ड असते. इथं भयंकर पूर असते. तुम्ही जर मला विचारत असलं तर ऑक्टोबर ते फेब्रुवारी आहे इथलं करेक्ट ॲप सीझन टाईम. कुटनाड केरळचं लार्जस्ट प्रोड्युसर ऑफ राईस आहे, म्हणून ह्याला राईस बाउल ऑफ केरळ म्हणतात. हे होता आपला ट्रॅव्हल व्लॉग. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. सी यू इन नेक्स्ट व्लॉग. टिल देन बाय.